नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित काही फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर आता माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबियांनी सुद्धा ताश्कंदमध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूसंदर्भातील दस्तावेज जाहीर करण्याची मागणी केली आहे। नेताजींचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याचं आवाहन केलंय। वडिलांच्या मृत्यूनंतरचा प्रसंग नजरेसमोर येतो तेव्हा त्यांचा मृत्यू हा रहस्यमय आणि अनैसर्गिक होता असं वाटतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। वडिलांचं पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावरती आणलं तेव्हा त्यांचे शरीर निळं पडलं होतं, चेहरा निळा पडला होता आणि काही ठिकाणी पांढरे डाग दिसत होते। आईनं पार्थिव बघितलं तेव्हा त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही ही तिची पहिली प्रतिक्रिया होती असंही ते म्हणाले। 1966 साली तत्कालीन सोव्हिएत संघाच्या ताश्कंद इथे लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं होतं। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानी नेत्यांसोबत वाटाघाटी करण्यासाठी ते गेले होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।